तर आपल्या समाजामध्ये, आपल्या चळवळीमध्ये, आपल्याच आंबेडकरवादी चळवळीमध्ये एक मोठा प्रॉब्लेम चालू झाला आता, की लोक हे बाबासाहेबांच्या विचारापासनं, बाबासाहेबांच्या लिखाणापासनं दूर चाललेत आणि हे पुतळ्यांमध्ये, फोटोमध्ये, हारातुरांमध्ये आणि निळ्या झेंड्याच्या राजकारणामध्ये आपल्याला अडकताना दिसतं. आणि आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की हे आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण जेव्हा महापुरुषांच्या, महामानवांच्या विचारापासून आणि लेखनांपासून लोक दूर जातात, तेव्हा आपल्याला पुतळ्यांच्या खालची आणि फोटोंच्या खालची मेंढरांची गर्दी ही वाढताना दिसते. पण आपल्याला फोटो आणि पुतळ्यांच्या खालचे मेंढर व्हायचंय का बाबासाहेबांचे छावे व्हायचंय, हे आपण सर्वांनी आज ठरवलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचे वाघ, बाबासाहेबांचे छावे हे बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन चालतात, बाबासाहेबांचे विचार वाचत राहतात. ते फोटो व्हिडिओ काढायला कुठल्याही पुतळ्या, झेंड्या किंवा पुतळ्याखाली गर्दी करत नाहीत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की माझा झेंड्यांना, पुतळ्यांना किंवा फोटोंना विरोध कुठे नाहीये. ती आपल्या चळवळीची प्रतीक आहेत आणि आपल्याला त्याचा गर्व वाटलाच पाहिजे. प्रत्येक शहराच्या महत्वाच्या चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलाच पाहिजे. प्रत्येक वस्तीमध्ये आपला निळा झेंडा असला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी जिकडे आपण काम करतो, आपण आपलं असतंच असतं, तिथे मागे बाबासाहेबांचा फोटो लागलाच पाहिजे, महामानवांचा फोटो लागलाच पाहिजे. पण हे आपली प्रतीक आहेत, ही आपले राजकारण नाहीये. आपलं राजकारण पुतळ्यांचं, फोटोंचं आणि झेंड्यांचं नाहीये मित्रांनो. आपलं राजकारण हे विचारांचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा जेव्हा एका चळवळीमध्ये, ती कुठलीही चळवळ असो, बहुजनवादी चळवळ असो, आंबेडकरवादी चळवळ असो, डाव्यांची चळवळ असो किंवा अमेरिकेमध्ये उभे केलेल्या ब्लॅक लोकांची चळवळ असो, जेव्हा ही चळवळ विचारांपासनं आणि महामानवांच्या लेखनापासनं दूर जाते आणि ही चळवळ पुतळ्यांपर्यंत, फोटोंपर्यंत आणि सत्कार झेंड्यांपर्यंत सीमित राहते, तेव्हा ती चळवळ संपत जाते. हे कटू सत्य आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे मित्रांनो. पण आपल्याला ही चळवळ संपू द्यायची आहे? आपण ही चळवळ जिवंत ठेवणार आहोत का? मग जर आपल्याला ही चळवळ जिवंत ठेवायला लागली असेल तर आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण हे वाचायला लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. इकडे बसलेल्या प्रत्येक माणसाने जो स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो, त्यांनी एका वर्षात कमीत कमी 2 तरी बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचली पाहिजेत, ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि नुसतं वाचन करणं हे आपलं काम नाही होत. वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी ही विनंती आहे की आता ह्याच बरोबर बाबासाहेबांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, पेरियारांच्या, शिवाजी महाराजांच्या, जितके पण आपण महामानव मानतो, अण्णाभाऊ साठेंच्या, या सगळ्या महामानवांच्या लेखनावरती आपल्या सर्वांना चर्चाक्षेत्र घ्यायची आहेत, केडर कॅम्प घ्यायचे, ठिकठिकाणी चर्चा घ्यायची आणि प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे, मगच आपली चळवळ पुढे जाईल. कारण आपलं कसं होतं, आपली जनता जराशी आता थोडी भाबडी झाली, थोडीशी भोली झाली. कोणी बाबासाहेबांचा फोटो दाखवला, कोणी निळा झेंडा दाखवला किंवा कोणी जय भीम म्हटलं तर आपली लोक फुल बहून जातात, म्हणजे जणू फुल दिल गार्डन हो गया होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जसे भोळे झालोत, आपण जसे भाबडे झालोत, तसे चोर हुशार झालेत. चोरांना कळलंय यांच्या घरी चोरी करायची असेल तर पहिले जय भीम म्हणा, कोणी थांबवत नाही. चोरांना कळलंय निळा झेंडा दाखवला तर कोणी थांबणार नाही, अख्खं घर लुटून गेलं. आणि अशाच पद्धतीचा आपल्या बरोबर कारभार चाललाय. मुद्दा कसा होतो सांगतो. एक मोठा निळा झेंडा दाखवतात, मोठा असा लोखंडाचं दांडकं असतं, मोठा निळा झेंडा दाखवतात. आपली लोक बिचारी निळा झेंडा दाखवतात, बाबासाहेबांचा माणूस आहे, चांगला माणूस आहे म्हणून जातात त्याच्या मागे. मग एकदा आपली लोक त्याच्या मागे गेली की तो आपल्या निळ्या झेंड्यावरचं धम्मध्वज काढतात
आणि आपल्याच लोकांना त्याच बांबूनी मारायचं काम इकडचे प्रस्थापित करतात. हे षडयंत्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हीच गोष्ट आपल्या बरोबर दर इलेक्शनला आतापर्यंत लोक करत आलीत. या मागच्या 2024च्या इलेक्शनला कोणीतरी निळा टी शर्ट घातला, छोटा लाल कलरचं संविधान दाखवलं आणि आपल्या सगळ्यांना येडं बनवत फिरवलं. त्याच्या आधी हाच प्रकार नरेंद्र मोदींनी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलं घालून केलाय. त्याच्या आधी हाच प्रकार शरद पवारांनी आपल्या बरोबर केलाय आणि शिवसेनांनी महाराष्ट्रामध्ये केलाय.